बाप्पा, मला तुझी फार आठवण येते रे. तू कधी येणार आमच्या घरी? नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी तुमचा आणि तुम्ही पाहता, चला शेअर करूया. आता गाईस, जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये बोललेलं की आपल्या आता गोल्डन डेज सुरू होणारच आहेत, म्हणजे आता झालेलेच आहेत. तर जसं की तुम्ही बघतच असाल की मुंबईमध्ये पण भरपूर गणपतींचे आगमन सुरू झालेले आहेत. तर आज आपण आपल्या बाप्पाचं पण आगमन करणार, म्हणजे ते पण सर्व आपलेच बाप्पा आहेत. तर म्हणजे आपण आपल्या घरातल्या गणपती बाप्पाचे आगमन करणार आहोत. आता दादा, छोटू दादा आणि बमलो दादा ते सर्व आता कामाला आहेत. ते आले तर आपण आपल्या बाप्पाचं आगमन करायला निघूच. आणि हे बघा, इथे सर्वात पहिले आपले इथे काका आलेले आहेत. येतो एक्साइटेड आहेस का आपल्या बाप्पाचं आगमन करायला? अरे काय करतायस रे, एक नंबरचा गावठीच आहेस, मच्छीवाला गावठी. रे काहीतरी बोल. हॅलो गाईस. अरे भाई, इंट्रो नाही बोलायचा, मग काय दुसरा काहीतरी बोल. एक्साइटेड आहेस ना तू? मी ते भरपूर एक्साइटेड आहे. आणि आज मी जाणार आहे गणपती आणायला. तू काय आहेस? तू काय आहेस? एक्साइटेड. हा. आणि आई मामाने मागच्या ब्लॉग मध्ये पण बोललेला की आता आपले गोल्डन डेज चालू होणार आहे. मग आज आपले गोल्डन डेज चालू झाले. मी इथे बघू शकता, बमलो दादा पण इथे कामावरून आलेला आहे आणि तिथून छोटू दादा पण इथे तयारी करून येत आहे. आणि ते सगळं आला आपण निघूया. मी इथे बघू शकता, आम्ही आता सर्वजण एकदम वन साइड इथे बसलेलो आणि आपल्या गाडीच्या दिकीत आपण सीधा आणि पाठ ठेवलेला आहे. चला आता आपण जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आपला बाप्पा आणायला निघालेले आणि आता आम्हाला छोटू ताईचा पण फोन आला की ते पण आता आपल्यासोबत बाप्पा आणायला, पण ते त्यांचा बाप्पा आणायला आणि आपण आपला बाप्पा आणायला चाललोय. तर ते आपल्याला थोड्या वेळात पुढे भेटतीलच. जसं तुम्ही आता बघितलं असेल, आपल्याला कबीर, छोटू ताई आणि जिजू पण दिसलेले आहेत. तर ते पण आपल्या सोबत येतात. त्यांचा बाप्पा दुसरीकडून घेणार आहोत. तर आपण पहिले त्यांचा बाप्पा घ्यायला जाऊ, नंतर मग आपण आपला बाप्पा घेऊ. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट कारखान्यावर पोहोचल्यावर भेटतो. तर गाईस, आता आपण फायनली पोहोचलेलो आणि आता आपण आपला पहिल्या कारखान्यात आलेलो. आपण जिथून नागी गणपती घेतो आपण तिथे आलेलो. हा दादाचा फ्रेंडचा कारखाना आहे, वेदांत दादाचा. आता इथून आपण छोटेताईंचा गणपती चॉईस करणार. तर गाईस, तुम्हाला माहिती असेल की आता गणपती बाप्पा खूप जवळ आलेले आहेत आणि इथे भरपूर धावपळ चालू आहे. आणि त्यावर आपण मूर्ती चॉईस करतात. इथे पण भरपूर छान छान मूर्ती आहेत कृष्णाच्या अवतारात. तुला कसं वाटतं हे सगळे ते बघून? क्वालिटी. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार. चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर भार. थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या. तर गाईस, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, जिजूंचा गणपती फायनल केलेला आहे. हे बघा, जिजूंचा गणपती आपण फायनली घेतलेला आहे. आणि ते त्यांचा गणपती तिथे गाडीत ठेवतात आणि मला तिथे जास्त ब्लॉग करता नाही आला, कारण अंधार होईल ना आता. आणि आता आपण चाललो सरळ आपला गणपती आणायला. तर चला तर जाऊया. आता आम्ही इथे पोहोचलेले आहेत. आपल्या बाप्पाच्या इथे कारखाना थोडाच पुढे कारखाना आहे. तर आता आम्ही बघा, तुम्ही इथे बघा शकता, आपण पाट आणि शिदा वगैरे तिथे घेऊन येतात. तर चला आता आपण जाऊया गणपतीच्या कारखान्यात. आपण फायनली आपल्या बाप्पाच्या कारखान्यात तिथे आलेले आहेत. आणि ही बघा आपली गौर आणि आता आपल्या तिथे बाप्पा पण आहे. चला आता आपण आपला बाप्पा बघूया. ही बघा आपला बाप्पा. बघा इथं बघा किती सारे बाप्पा आहेत. हे बघा किती मस्त मस्त बाप्पा आहेत. आणि हे बघा इथे कृष्णाच्या अवतार, इथे पण बाप्पा आहेत कृष्णाच्या अवतारात. तुला या सगळ्या गणपतीमधून कोणता गणपती आवडला? असा दाखव ना मग. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे पण किती चांगला बाप्पा आहे. बघा हा पण मस्त आहे, स्वामी समर्थ. हा. तुम्ही इथे पाहू शकता, आपले गौर गणपती दोघं रेडी आहेत. आणि आता आपण थोड्या वेळात आपल्या गौर गणपतींना आपण घरी घेऊन जाणार. तर आता आपण आपल्या दादाला शिदा देऊ, मग आपले गौर गणपती घरी घेऊन जाऊ.
तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली, लागली ओढही तुझ्या भेटीची, दही दिशा तुरताई आगमनाची, डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो. आता आम्ही आपल्या गौर आणि गणपती घेऊन इथे गाडीत बसलेलो आणि आम्ही वाचलो, कारण जसे आम्ही आपले पप्पा गाडी ठेवलेले तसा भरपूर मोठा पाऊस आलेला आणि ते श्रेय पण इथे अंगावर पडलेला आहे. हे बघा इथे दरवेळी श्रेय अंगावरच पडतो, बाकी वेळी श्रेय झोपलेला. आज इथं बसावं लागतं, आज गाडीत जागा नाही यावर्षी. आता मी इथे एकदम चेंगरून बसलेले. हे बघा इथे बघा, हे बघा सगळे इथे चेंगरून बसलेलो. पण आमचे साल्ट गेलं तरी चालतील, पण आपल्या बाप्पाला काय झालं ना पाहिजे. जर काही वरती खालती झाला मग दादा उपट्या टाकल. तर आता आपण आपल्या बाप्पाला डायरेक्ट घरी नाही नेतात, आपण आपल्या भाईकडे नेतात. तिथे वहिनी आपल्या बाप्पाला मस्त सजवेल वगैरे. आणि इथं चेंगरा चेंगरीत मी आता ब्लॉग नाही बनवू शकत, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डायरेक्ट भाईकडे गेल्यावर भेटतं. तर काही आता आपण फायनली भाईची इथे पोहोचलेले आणि ते बघा तिथे भाई आणि आराव गौर घेऊन येत. आणि हे बघा इथे दादा गणपती काढतात. हे बघा, अरे श्री नाचतय काय तू. तिथं पुढे आहे बघ पंचा, लवकर लवकर पंचा पुढे लाग. अरे श्री नाचत असलं तर पुढे तरी नाच. पण वरती भाईच्या घरी आपले गणपती बाप्पा आणि गौर ठेवले. तर आता आम्ही चाललो घरी. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर भेटतो. मी बघितलं असेल की आपण आपल्या बाप्पाला कसा घरी आणला आणि जेव्हा थोड्या दिवसात वहिनीचा आपल्या बाप्पाला सजून होईल तर आपण त्यांना घरी आणू. म्हणजे आता बाप्पा आपल्या भाईकडे सजवायला दिलं तर ना आपण, मग आपण त्यांना घरी आणू जेव्हा वहिनीचा सजून होईल. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.